विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेले। खैरेंच्या उमेदवारीमुळे दानवे नाराज होते। त्यांना संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची होती, त्यामुळे दानवेंच्या नाराजीचा फटका खैरेंना बसेल अशी भीती व्यक्त होत होती। मात्र आता दानवे स्वतःच खैरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत, त्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झालंय, होतंय असं म्हणायला वावे। तो छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरे पक्षासाठी, शिवसेना ठाकरे पक्षासाठी महत्त्वाची आहे। इथून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोघंही इच्छुक होते। मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून या दोघांमधलं वाकयुद्ध सुद्धा आपण सगळ्यांनीच ऐकलेलं होतं। मात्र चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आता अंबादास दानवे त्यांच्या भेटीसाठी आज पोहोचलेले आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया। विशाल, कुठेतरी हा ठाकरे पक्षासाठी एक मोठा दिलासा म्हणता येईल का? ही अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जागा ठाकरे पक्षासाठी अतिशय महत्त्वाची असताना ही अशा प्रकारची भेट अतिशय महत्त्वाची। निश्चितपणे अटीतटीची लढत होणार आहे आणि या लढतीत या दोघांचं मनोमिलन बघा ठाकरे पक्षाच्या निमित्तानं महत्त्वाचं होतं आणि तेच आता घडतंय। थोड्याच वेळात अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे। दोघांमध्येही लोकसभेची उमेदवारी मिळवावी म्हणून एक मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती। चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर दानवे नाराज असल्याची चर्चा सुद्धा झाली। दानवेंनी काही व्हॉट्सअपवर सूचक स्टेटस ठेवत आपली नाराजी व्यक्त सुद्धा केली होती आणि चंद्रकांत खैरे यांना भेटला त्यांनी टाळलं सुद्धा होतं। मात्र या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली असं सांगितलं जातं। दोघांनाही समजावून सांगितलं संभाजीनगरची जागा आपल्यासाठी महत्वाची आहे असं सांगितलं आणि त्यानंतर आज अखेर अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीसाठी निवासस्थानी येत आहे। एक त्यांचं होताना आपल्याला दिसतंय। नक्कीच विशाल, यानंतर काही प्रतिक्रिया येत आहेत का यावरही लक्ष असेलच। तुमचं अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।